महापालिका क्षेत्रात राज्य शासनाच्या योजनेतून सुरू केलेल्या योजना आणि प्रस्तावित योजनांना आवश्यक असणाऱ्या निधीसाठी शासन दरबारी प्रयत्न करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी दिली आहे। तर सांगली व मिरज ड्रेनेज योजनेसाठी वाढीव 24 कोटी शासनाकडून मंजूर करून आणू, शिवाय महापालिकेची जिल्हा नियोजन समितीकडील कामांना जिल्हाधिकारी कार्यालयातून त्रुटी काढल्या जातात त्या संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांना भेटू अशी ग्वाही देखील आमदार नाईकवाडी यांनी दिली आहे। आमदारपदी निवड झाल्यानंतर आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी महापालिकेच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेत बैठक घेतली होती। या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। बैठकीत आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे आदी अधिकाऱ्यांकडून त्यांनी योजनेची माहिती घेतली आहे। आमदार नाईकवाडी म्हणाले, सांगली व मिरज शहरात गेल्या 11 वर्षांपासून ड्रेनेज योजनेचे काम सुरू आहे। 95% काम पूर्ण झाले। उर्वरित कामासाठी मे 2025 ची मुदत प्रशासनाने दिली आहे। त्यासाठी वाढीव 24 कोटींचा निधी आवश्यक आहे। हा निधी शासनाकडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नाईकवाडी यांनी सांगितले। सांडपाणी शुद्धीकरणासाठी धुळगाव शेरी नाला योजना 100% यशस्वी झाला नाही। प्रशासनाने नव्याने 94 कोटींची सांडपाणी शुद्धीकरण योजना आखली आहे। याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलाय। ही योजना मंजुरीसाठी शासन दरबारी प्रयत्न केला जाईल। जिल्हा नियोजन समितीमधून महापालिकेला निधी मिळतो। महापालिका कामांचे प्रस्ताव पाठवते, पण अनेक कामांच्या प्रस्तावावर त्रुटी काढल्या जातात। त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। शहरातील रस्ते रुंदीकरण करणे, अतिक्रमण काढण्यासह मिरज येथील उर्सात विविध सुविधा देण्याच्या सूचना नाईकवाडी यांनी दिल्या। पलूस तालुक्यातील कुंडल येथे एका रात्रीत 7 व्यावसायिकांच्या दुकानात चोरट्यांनी धुमाकूळ घातला। एकूण 66,000चा मुद्देमाल लंपास केला, तर अनेक घरांमधून जवळपास 1,75,000चा असा एकूण 2,41,000चा चोरीचा प्रकार घडल्याचे चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले। गुरुवारी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास खारगे चौक, सत्यविजय चौक, क्रांतीनगर चौक येथे 4 अनोळखी चोरट्यांनी शौर्य मेन्सवेअर, श्वास किराणा दुकान, सावकार मोबाईल दुकान येथून कुलूप कटावणीने कटावून जवळपास 66,200 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। हनुमंत माळी यांच्यात 20 ग्रॅम सोने, मोबाईल आणि रोकड 35,000 रुपये, मनीषा पवार यांच्यात 15 ग्रॅम सोने, सुधा विभूते यांच्यात 10 ग्रॅम सोने असा सोन्याचा ऐवज लंपास केलाय। सकाळी चोरीची माहिती कळताच गावात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। श्वानपथक, फिंगरप्रिंट तसेच स्थानिक गुन्हे शाखांमध्ये माहिती देऊन गावातील सर्व सीसीटीव्ही पाहण्यात आले। तसेच इतर जिल्ह्यातून कोणी आरोपी फरार, जेलमधून कोणी सराईत गुन्हेगार बाहेर आले आहेत का याची माहिती घेण्याचं काम सुरू झाले। या घटनेने गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी या चोरीचा छडा लवकरात लवकर लावावा असं नागरिकांमधून मागणी होतीये। जिल्हा परिषद शाळांवर सीसीटीव्ही बसवण्यासाठी आदेश व निधी येऊन 4 महिने झाले तरी शाळांमध्ये ते बसवले नाहीत। खासगी संस्थांच्या शाळांनीही सीसीटीव्ही बसवले नाहीत, त्यामुळे शाळांमधील गैरप्रकारांना बळ मिळते। या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आलाय। दलित महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सरकारी व खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश शासनाने दिले। जिल्हा परिषदेच्या 1208 तर खासगी संस्थांच्या 296 शाळा आहेत। सीसीटीव्हीसाठी 5,31,00,000चा निधी आलाय, मात्र 4 महिने होत आले तरी प्राथमिक शिक्षण विभागाने याबाबत कार्यवाही केली नाही। खासगी संस्थांच्या शाळांनीही स्वखर्चाने सीसीटीव्ही बसवायच्यात, मात्र शाळांनी ते बसवलेले नाहीत। सीसीटीव्ही न बसवल्याबद्दल संबंधित शाळा व्यवस्थापनांवर शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही। सरकारने सीसीटीव्हीसाठी निधीही दिला, ती तत्परता जिल्हा परिषद विभागाने दाखवली नाही। अद्याप यासाठी निविदा प्रक्रिया राबवली नाही, त्यामुळे शालेय विद्यार्थिनींची सुरक्षितता धोक्यात आहे। त्यामुळे या प्रकरणी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान निवडणुकीच्या काळात निधी आला, तांत्रिक माहिती घेत प्रक्रिया सुरू करण्यात आली। सीसीटीव्हीबाबत दराचीही खात्री केली जाते। ई टेंडर प्रक्रिया ही सुरू आहे, ती प्रक्रिया पूर्ण करून सीसीटीव्ही बसवले जातील। खासगी शाळांमधील सीसीटीव्हीबाबत संबंधित गट शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, योग्य ती कारवाई करण्यात येईल असे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले। वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत केवळ ईमेल आणि SMS पर्याय निवडणाऱ्या पुणे विभागातील पर्यावरण स्नेही वीज ग्राहकांनी महावितरणाच्या गो ग्रीन योजनेमध्ये तब्बल 2 लाखांचा टप्पा गाठलाय। गो ग्रीन योजनेचा जिल्ह्यातील 11,316 ग्राहकांना 13,57,920 रुपयांचा वीज बिलांमध्ये वार्षिक फायदा होत असल्याचे महावितरणाच्या वतीने सांगण्यात आले। राज्यात आतापर्यंत 5,245 पर्यावरण स्नेही वीज ग्राहक या योजनेत सहभागी झालेत। यात सर्वाधिक म्हणजे 40% प्रतिसाद पुणे प्रादेशिक विभागाला मिळाला असून
राज्यात महावितरणाच्या 16 परिमंडळांमध्ये सर्वाधिक पुणे परिमंडळामध्ये 1,34,000 वीज ग्राहक या योजनेत सहभागी झालेत. महावितरणाच्या गो ग्रीन योजनेनुसार छापील वीज बिलाच्या ऐवजी फक्त ईमेल आणि SMS पर्याय निवडल्यास प्रति बिल आणि प्रति महिना 10 रुपये सवलत देण्यात येते. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीज बिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होते. सांगली जिल्ह्यातील 11,316 ग्राहकांना 13,57,920 रुपयांचा वीज बिलांमध्ये वार्षिक फायदा होतोय. गो ग्रीन योजनेतून कागदी वीज बिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाईल ॲप आणि वेबसाईटवर ग्राहकांसाठी चालू आणि मागील वीज बिल तसेच वीज बिल भरण्याच्या पावत्या आदींची माहिती उपलब्ध आहे. गो ग्रीनमधील ग्राहकांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. त्याची गरजेनुसार केव्हाही प्रिंट काढता येईल. सोबतच वेबसाईटवर चालू वीज बिलासह मागील 11 महिन्यांचं वीज बिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. रेल्वे रुळावरच एसटी बंद पडल्याने प्रवाशांसहित या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची तारांबळ उडाली. आज रात्री 7:45च्या सुमारास जयसिंगपूर रेल्वे स्थानकानजीक असलेल्या रेल्वे फाटकाजवळ ही घटना घडली आहे. कुरुंदवाड आगाराची एसटी बस जयसिंगपूर येथून कोथळीकडे जात होती. रेल्वे स्थानकावर रेल्वेचं क्रॉसिंग असल्या कारणाने दोन्हीकडे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रेल्वे गेल्यानंतर दुचाकी वाहने चाळे करू लागली. त्यात अगदी पुढच्या बाजूला असलेली कुरुंदवाड आगाराची एसटी अचानक रुळावर येऊन बंद पडली. त्यामुळे रोडवर थांबलेल्या सर्व वाहनधारकांची तसेच एसटीतील प्रवाशांची अक्षरशः भांबेरी उडाली. अखेर प्रवासी आणि या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांनी एसटीला धक्का मारून पुढे ढकलून रुळावरून बाहेर काढलं. यानंतर एसटी बस मार्गस्थ झाली. या घडलेल्या प्रकाराने प्रवाशांनी तसेच या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. कुरुंदवाड आगाराची एसटी बाबत कायमची तक्रार असल्याची चर्चा या परिसरात आज होती. जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या चांगल्या झाल्या आहेत. पिकांना पाण्याची गरज भासत आहे. रब्बी हंगाम आवर्तन नियोजनासाठी पाण्याची मागणी नोंदवण्यात यावी असे आवाहन टेंभू उपसा सिंचन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच मागील थकबाकी आणि चालू रब्बी हंगामामधील मागणीप्रमाणे पाणीपट्टी भरून प्रशासनास सहकार्य करावे अशा सूचना कार्यकारी अभियंता रा.य. रेड्डीयार यांनी केली आहे. टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग ओगलेवाडी अंतर्गत सन 2024 ते 25 मध्ये रब्बी हंगाम आवर्तन पाणी सोडण्याचं नियोजन प्रस्तावित आहे. टेंभू उपसा सिंचन योजना आणि कृष्णा कालवा तसेच कृष्णा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सर्व पाणी वापर संस्था, विविध पाणी पुरवठा योजना, ग्रामपंचायत आणि प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना तसेच सर्व बिगर सिंचन ग्राहक आणि वैयक्तिक लाभधारक यांनी टेंभू प्रकल्प आणि कृष्णा कालवा आणि कृष्णा प्रकल्पाच्या रब्बी हंगाम सन 2024 ते 25 करिता पाण्याची मागणी लेखी नोंदवावी. लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील नमुना नंबर 7, 7A आणि 7B चं पाणी मागणी अर्ज सर्व तऱ्हेने पूर्ण करून संबंधित उपविभाग तसेच शाखा कार्यालयात तात्काळ भरून दाखल करावेत. विहित नमुन्यातील पाणी मागणी अर्ज आणि लेखी पाणी मागणी नोंदवल्यानंतर रब्बी हंगाम आवर्तन पाण्याचे नियोजन करण्यात येईल. नमुना नंबर 7A आणि 7B चे पाणी अर्जाप्रमाणे मागणी प्राप्त न झाल्यास कोणतेही म्हणणे ग्राह्य धरले जाणार नाही. क्षेत्रीय स्तरावर पाण्याचे नियोजन करण्यात येऊन पाणीपट्टीची रक्कम लाभ क्षेत्रातील ऊस कारखान्यांमार्फत कपात करून घेण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच मागील थकबाकी आणि चालू रब्बी हंगामामधील मागणीप्रमाणे पाणीपट्टी भरून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांनी केले आहे. दुष्काळ, कोरोना, महापूर असो की यात्रा, जत्रा, त्या ठिकाणी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज हे श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटना आणि श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून कायम मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून समाजसेवेसाठी तत्पर असतात. राष्ट्रीय संत गाडगे बाबा, वैराग्य संपन्न बागडे बाबा यांच्या विचाराचा वारसा समर्थपणे चालवणारे हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज हे मागील 13 वर्षांपासून जतच्या प्रसिद्ध श्री यल्लमा देवीच्या यात्रा काळात खास मुक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात. यंदा 14व्या वर्षीही तुकाराम बाबांची ही अविरत जनसेवा सुरूच आहे. यंदा या कार्याचा शुभारंभ तुकाराम बाबा महाराज यांच्या मातोश्री कोंडाबाई धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी श्रीमंत शार्दूल राजे डफळे, श्रीमंत विजयसिंह राजे डफळे, बाजार समितीचे सहाय्यक सचिव सोमणिंग चौधरी, ऋषिकेश दोडकर, सतीश काराजनगी आदी उपस्थित होते. निरपेक्ष भावनेने सामाजिक विचारांचा वारसा जपणारे तुकाराम बाबा यांनी कोरोना काळात केलेलं कार्य हे कधीही न विसरण्यासारखं आहे. कोरोना निघून गेल्यानंतर झालेल्या गुड्डापूर आणि जतच्या यात्रेतील हजारो भाविकांनी
त्यांनाही मोफत मास्क आणि सॅनिटायझर वाटप केलं होतं. जतच्या श्री यल्लमा यात्रेतही ते मागील 14 वर्षांपासून मुक्या जीवाला मोफत पाणी पुरवठा करत आहेत. जतच्या यात्रेवर ज्या वेळी दुष्काळाची गडद छाया पसरलेली असते त्यावेळी तुकाराम बाबा हे कायम मदतीला धावून येतात. त्यांच्या कार्याला सलाम असल्याची भावना जतचे श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूलचा उपक्रम राज्यभर राबवण्याचा निर्णय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतला. या संदर्भात त्यांनी सांगलीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडून माहिती घेतली आहे. सांगलीच्या या पॅटर्नची राज्यभर चर्चा होत असल्याने मंत्री भुसे यांनीही शिक्षण खात्याचा कार्यभार स्वीकारताच हा निर्णय घेतला. गायकवाड यांनी मॉडेलचं सादरीकरण त्यांच्यापुढे केलं. भुसे यांनी शिक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारताच मालेगाव तालुक्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या. विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी संवाद साधला. शाळांची आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याची गरज लक्षात घेऊन सांगली पॅटर्नची निवड मार्गदर्शक स्वरूपात केली आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक शाळांचा कायापालट झालाय. भौतिक सुविधांसोबतच शैक्षणिक दर्जाही उंचावलाय. या कामी लोकांचाही सहभाग घेतलाय. डुडी सध्या राज्यात साताऱ्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मंत्री भुसे यांनी त्यांच्याकडूनही या उपक्रमाची माहिती घेतली. त्यानंतर गायकवाड यांना या उपक्रमाच्या सादरीकरणासाठी पाचारण केलं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचनेनुसार गायकवाड यांनी भुसे यांना या अभियानाची संपूर्ण माहिती दिली. राज्यभरात यापूर्वी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबवलेल्या प्रयोगांची माहिती घेऊन गुणवत्तेचा पथदर्शक नवीन पॅटर्न तयार करणार असल्याचे भुसे म्हणाले. शैक्षणिक क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करू असंही त्यांनी सांगितलंय. सांगली शहरातील एका हॉटमिक्स डांबरीकरण रस्त्याच्या 1.25 कोटींच्या कामाची निविदा मॅनेज करण्याचा घाट महापालिका प्रशासनाने आखलाय. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ही अट नसताना महापालिकेकडील कामांना ही अट का घातली याची आयुक्तांनी चौकशी करावी अशी मागणी नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली आहे. सतीश साखळकर म्हणाले, महापालिकेने सांगलीत एसटी स्टँड ते तरुण भारत स्टेडियम आणि राजवाडा चौक ते आझाद चौक येथील रस्ता हॉटमिक्स डांबरीकरणाचं काम 1.25 कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढली आहे. ही निविदा भरण्याची मुदत शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर सायंकाळी 4 वाजेपर्यंत होती. निविदेसोबत प्रत्यक्ष काम ते हॉटमिक्स फ्लॅट अंतराचा दाखला बंधनकारक आहे. ठराविक ठेकेदारांना काम मिळावे यासाठी ही अट घालण्यात आली आहे. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ही अट नसताना महापालिकेकडील कामांना ही अट का घातली आहे? आयुक्त शुभम गुप्ता यांनी या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.